नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संतोष पवार। शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची एक न्यूज दिलेली आहे। मित्रांनो, DAP जे खत आहे त्या खतावरती आता अनुदान स्वरूप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर जाणून घेऊया DAP वरती दरामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे। व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिवसांदिवस खताचे भाव हे वाढतच चाललेले आहेत। त्याचमध्ये आता 2025 मध्ये पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच बैठकीमध्ये DAP खत जे आहे त्या खताच्या भावामध्ये फरक झालेला आहे। म्हणजे की खताचे भाव हे घसरण झालेले आहे। त्यावरती आता अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे देशातील 4 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ नक्कीच होणार आहे। काय निर्णय घेतला आहे, DAP वरती किती भाव घसरण झालेली आहे, सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये DAP खत उत्पादक कंपन्यांसाठी एक विशेष पॅकेज मंजूर करण्यात आलेलं आहे। यामुळे शेतकऱ्यांना DAP खतांसाठी अधिक पैसे आता मोजावे लागणार नाही आहेत। त्यांना अत्याधुनिक अनुदान स्वरूपात हे पॅकेज मिळणार आहे। केंद्र सरकारने 2025च्या पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये DAP खत उत्पादन कंपन्यांना दिलासा दिला असून त्यांच्या अनुदानावरच आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली आहे। त्यांचे मुख्य उद्दिष्ट कृषी उत्पन्न वाढवणे, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि आवश्यक खते परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने DAP खतासाठी सरकारने 3800 कोटी रुपयांचं पॅकेज हे मंजूर केलेलं आहे। यामुळे शेतकऱ्यांना 50 किलोच्या बॅगसाठी 1350 रुपये दर कायम राहतील, जो शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला DAPचं जे खत आहे ते खताची एक बॅग 50 किलोची 1350 रुपयाला ही कायम स्वरूपातच मिळणार आहे। यामध्ये भावामध्ये चढ उतार हा होणार नाही आहे। शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात चढत्या आणि उतरत्या भारतातील खताच्या किमतीवर परिणाम होता असतानाही 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांना बाजारातील या चढउतारामुळे वाचवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत। 2014 ते 24 मध्ये सरकारने खत सबसिडीवर 11.9 लाख कोटी रुपये खर्च हे केलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।